श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव, श्रद्धा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्माला तरी त्याचे स्वधर्मानुसार कर्म करावे. वल्लवदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगत होता. तो श्लोक असा होता, अंकबरधरं विष्णू शशिवर्धनम चतुर्भुजं प्रसन्नवदनेय सर्व विघ्नोपशातये. शुक्लांबरधरं विष्णू शशिवर्धनं चतुर्भुजं प्रसन्नवदने ध्याये सर्व विघ्नोपशांतये. ह्याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही. त्यांनी ही शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसून आणले. शेवटी चर्मकरांच्या गावात पोचवले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्री वल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते, ही गोष्ट ध्यानात असू. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतार्थ झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला. 2-3 दिवस राहून पुढे चिदंबराला जाण्यास निघालो. चिदंबराला पोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले. त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्णन करणारा होता. त्या राजास एक मुलगा होता, परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. ब्राह्मणांनी लोभ भूयिष्ठ यज्ञ कर्म लोभ असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढीत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय परिस्थितीत पात्र झाले होते. एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या आज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करू लागले.